सांगलीच्या ईश्वरपूरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे ठरले अपात्र। सांगली जिल्हाधिकारी मैना घोष यांची कारवाई। राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका। राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी 15 दिवसांची मुदत। जयंत पाटील यांना धक्का। मुंबईच्या कांदिवलीतील काळा हनुमान मंदिरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण। आदित्य ठाकरेंची मुख्य उपस्थिती। नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आणि महाआरती। अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणाचा केला निषेध। संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर उपस्थित। भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणी कपिल दहिया आणि संजय शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक, 10 आरोपी न्यायालयीन कोठडी। नवी मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमय होणार। 150 नवीन सीएनजी बस परिवहन सेवेमध्ये दाखल। मंत्री गणेश नाईकांच्या हस्ते घणसोली डेपोमध्ये उद्घाटन। आणखी 100 बसेस पुढील 15 दिवसात दाखल होणार। नाशिकच्या इगतपुरीतल्या गिरणारे गावात भर पावसात पाणी टंचाई। आठवड्यातनं 3 वेळा 20 ते 30 मिनिटं पाणी पुरवठा। वेळही ठराविक नाही। संतापलेल्या महिलांनी नगरसेवकांसमोर मांडल्या समस्या। इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामेनींचा नवा फोटो प्रसिद्ध। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतल्याचा फोटो समोर। इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केला फोटो।